नमस्कार मंडळी, मी नितीन मेहर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही आज कुठे आलो आहे ते. तरीसुद्धा मी सांगतो, खूप दिवसापासून इच्छा होती की आम्हाला भीमाशंकर हा ट्रेक करायचा होता. माझ्यासोबत आहे माझा शेजारी प्रवीण दादा आणि त्याचा जो ग्रुप आहे तो सर्व ग्रुप आमच्यासोबत आला आहे. हा जो दिसतोय ना, हा सर्व ग्रुप आहे. एकूण मला वाटतं काहीतरी 35 का 36 जण आहेत आमच्यासोबत. तर आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतो. आम्ही इथे पायथ्याशी आहे आणि इथून आमच्या ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे. आता सध्या पाऊस थांबलाय, मगाशी पाऊस खूप जोरामध्ये होता. 5 वाजता आम्ही घरातून निघालोय नालासोपाऱ्यावरून. तिथनं आम्ही आलो दादरला. आणि जर तुम्हाला भीमाशंकरला यायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो कसं जायचं ते. भीमाशंकरला जाण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही दादरवरून जर पुणे ट्रेन पकडली तर पुण्याला उतरून आहे ना, तुम्ही पुण्यावरून तुम्हाला प्रायव्हेट बसेस, प्रायव्हेट गाडी किंवा मग गव्हर्नमेंटच्या एसट्यासुद्धा आहेत, त्या तुम्हाला डायरेक्ट भीमाशंकरच्या मंदिरापाशी घेऊन जातील. आणि जर तुम्हाला ट्रेकिंग करायची असेल तर तुम्हाला हा एक पर्याय आहे, जो तुम्हाला दादरवरून तुम्हाला कर्जत ट्रेन पकडावं लागेल. आम्ही सकाळी 7ची कर्जत ट्रेन पकडली आणि त्या आम्हाला कर्जत ट्रेनने आम्ही आलो 9 वाजता कर्जतला उतरलो. तिथून मग आम्ही आहे ना पुढे प्रायव्हेट गाड्या केल्या होत्या. आम्ही 4 गाड्या केल्या होत्या. आमचे मेंबर्स खूप जास्त आहेत, 35 ते 36 जण आम्ही मेंबर आहे. त्यामुळे आम्ही गाडी आम्हाला काहीतरी 1000 रुपीज घेतली त्याने. गाव आहे ना, हां, खांडस गाव आहे. त्या खांडस गावाच्या पायथ्याशी आम्ही आलो आहे ना. इथनं आता आमच्या ट्रेकिंगची सुरुवात होणार आहे. हां, आणि आम्ही जाणार आहे गणेश घाट मार्ग, कारण दुसरा सुद्धा रस्ता आहे तो शिडी मार्ग बोलतात. तो थोडासा डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथून जात नाही. आणि थोडा मला वाटतं 1-1.5 तास तिथून गेलो तर जवळ आहे तो. हा थोडा 1-1.5 तास जास्त लांब आहे. तर ठीक आहे, आम्ही जास्त प्रिफर केला की हा मार्ग घेऊया. आणि आता आम्ही निघालो इथून सर्व जायला. त्या आमचं पूर्ण ट्रेकचा किती खर्च होईल ना मिनिमम, हा तुम्हाला मी सगळ्यात लास्टला सांगेन जो काय आहे तो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, फायनली आपली ट्रेकिंग सुरू झालेली आहे. आता इथनं पावसाने थोडा आराम घेतलाय तर बरंच आहे. इथे खाण्यासाठी बघा एवढं सर्व साहित्य घेतलंय. आणि हा मला वाटतं पहिल्या स्टेप पर्यंत हा सगळं सामान संपणार आहे. अरे काय आलं? पाण्याची बॉटल महत्वाची आहे. हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम. चल चल, जय श्रीराम, ओम नमः शिवाय. मित्रांनो, जर तुम्ही ट्रेकिंगसाठी येत आहे तर तुम्ही सर्व तयारीनुसार या. आम्ही सुद्धा सर्व तयारीनुसार आलो आहे, कारण तुम्हाला वरती खाण्यापिण्याचं काहीच व्यवस्था होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जे काय घेऊन यायचं आहे ना, ते खालून कर्जतला वगैरे जिथून कुठं तुम्ही याल तिथून खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था घेऊन या. आम्ही तुमच्यासोबतच आहे. दादा, हां बोल. चला, कसं वाटतंय? सुरुवात झाली. माझं तर माझं 8वं वर्ष आहे. मी प्रत्येक वर्षी आतुरतेने या ट्रॅकची वाट बघत असतो. आत्ताच आमची ट्रॅकला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता, मस्त हिरवागार परिसर आहे. खूप पर्यटक इथे शनिवार रविवार ट्रॅकिंगला येतात. काही लोक सकाळी लवकर येतात आणि संध्याकाळी निघून जातात. आम्ही सकाळी येतो, रात्री स्टे करतो, सकाळी दर्शन घेतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघतो. आजचं काय आपलं शेड्यूल काय पूर्ण दिवसाचं जरा सांग मला. चालू झालेलं आहे. आता आपलं गणपतीचं मंदिर येईल. गणपतीच्या मंदिरात आम्ही देवाची पूजा वगैरे करू, गाराणं वगैरे घालू, प्रसाद वगैरे चढू आणि त्याच्यानंतर ट्रॅकिंगला परत चालू होऊन जाईल. थोडं दुसरं डोंगर पार झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था आहे, जेवण वगैरे करू आणि त्याच्यानंतर एक संध्याकाळी 5, 5:30, 6पर्यंत आम्ही वरती मंदिराच्या इथे पोचू. तिकडे पोचल्यानंतर आमची हॉलची व्यवस्था झालेली आहे, बुकिंग झालेली आहे. आणि मग सकाळी उठून दर्शन घ्यायचं ना? हां, उद्या सकाळी उठून दर्शन घ्यायचं. दर्शन घेतलं, नाश्ता केला की परत आपला खाली उतरायला सुरुवात. संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत खाली उतरतो आम्ही. तुम्ही जसं जसं तुम्ही ट्रेकला चालू कराल ना, तुमचा रस्ता जसा छोटासा रस्ता आहे, त्या रस्त्याने जाताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आहेत ना असे छोटे छोटे नेव्हिगेशन दिले असतील, तुम्हाला कुठल्या बाजूला जायचं आहे ते. आता आपल्याला तिथून डाव्या साईडला जायचं आहे वरती. आपला ट्रेक सुरू होऊन एक 5 मिनिटच झालेत आणि पूर्ण ट्रेक आपल्याला हे अशी जाताना पायवाट असणार आहे. त्यानंतर पुढे अजून डोंगर सुद्धा आहेत. मी फर्स्ट टाइम येतोय, त्यामुळे मला अजून सुद्धा काय माहिती नाही की नक्की काय. मी जे ऐकलंय ते तुम्हाला सांगतोय.
मित्रांनो, भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यातले 3 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रामध्ये आहेत. एक आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, दुसरं आहे औरंगाबादमध्ये ते म्हणजे गृणेश्वर, आणि जे तिसरं आहे जे पुण्यामधलं जे आता आपण चाललो आहे भीमाशंकर. इथे बघा समोर गणपती मंदिर आहे. इथे आम्ही सर्व दर्शन करू आणि त्यानंतर मी एक 10 मिनटं थांबून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. 20 मिनटं चाललो आहे, पण इथे थोडं थकायला झालं आहे, त्यामुळे थोडं एक 10 मिनटं विश्रांती घ्यावी लागेल. आले का सर्व आले? चला मित्रांनो, फायनली आमचा पहिला टप्पा पार झालाय. इथे आम्ही आता गणपती मंदिरामध्ये पोहोचलोय. हे देवा परमेश्वरा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही भीमाशंकरच्या दर्शनाला आलेलो आहे. आम्ही सर्वजण आलो आहोत. तुझं दर्शन घेतलेलं आहे, तुला नारळ आणि प्रसाद चढवलेला आहे. आमच्याच्याने काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला माफ कर. आमचा प्रवास सुखरूप होऊ दे, सुखरूप आम्हाला जाऊ दे आणि सुखरूप घरी पोहोचू दे, हीच तुला विनंती. गणपती बाप्पा. या जागेला भीमाशंकर हे नाव कसं पडलं ना, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्हाला सर्वांना कुंभकर्ण हा माहिती असेल. कुंभकर्णाच्या मुलाचं नाव भीम होतं. रामायणामध्ये प्रभू श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी भीमाने हजारो वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. त्याला ब्रह्मदेव प्रकटसुद्धा झाले आणि त्याने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितलं की ब्रह्मदेवा मला सर्वात जास्त शक्तिशाली बनव. ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं, पण त्या वरदानाचा भीमाने गैरवापर करून तिथल्या नागरिकांना आणि देवांना खूप जास्त त्रास दिला. देवांनी भीमाला मारण्याचा सुद्धा खूप प्रयत्न केला, पण कुठलेच देव त्याच्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. त्याकडे तिथे एक राजा होता. तो महादेवाचा खूप मोठा भक्त होता. तो नेहमी महादेवाची पूजा करायचा. पण भीम म्हणाला की ह्याच्यापुढे महादेवाची पूजा नाही करायची, याच्यापुढे तू माझी पूजा कर. पण ते राजाने मान्य नाही केले. शेवटी राजा त्या महादेवाची पूजा करतच राहिला. हे बघून भीमाला राग आला. त्याने राजाला बंदी करून ठेवलं. बंदी असलेल्या राजाने हार नाही मानली. त्याने कारावासात शिवलिंग बनवलं. तो त्याची तपश्चर्या करायला लागला. हे बघून भीमाला राग आला. त्याने त्याची तलवार घेऊन शिवलिंगाचे तुकडे करायचे ठरवलं. तेवढ्यात तिथे महादेव प्रकट झाले. त्यानंतर त्याच्यामध्ये महादेवाचं आणि भीमाचं दोघांचं युद्ध सुरू झालं. पण शेवटी म्हणतात ना, महादेव शेवटी देवांचे देव आहेत. महादेवाने तिसरा डोळा उघडला आणि भीमाला तिथे भस्म करून टाकलं. त्यानंतर तिथल्या नागरिकांनी आणि देवांनी महादेवाला तिथेच वास्तव्य करायला लावलं. त्याच्यामुळे त्या जागेला भीमाशंकर असं नाव पडलं आहे. खांद्यावरची बॅग पण जड आहे, ही पण बॅग जड आहे, पण उत्साह आहे. जाणार हिशोबात मग्न आहे. थोड्या वेळाने बोलतो. काय काय हिशोबात मग्न आहे, थोड्या वेळानंतर बोलतो. व्हिडिओ हा काढतोय काय. मित्रांनो, गणपती मंदिरापासून आम्ही वरती आलो आणि आता थोडंसं विश्रांतीसाठी इथे थांबले. आता थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे परत करून आहे ना, बाकीचे 2 टप्पे आहे ना ते पुढे मग कंटिन्यू करू. थोडा दम टाकत गेल्याने आहे ना थोडं एनर्जी वाढते. मी मस्त आहे. आम्ही आता जस्ट दुसरा पहाड कंप्लीट झालेला आहे आमचा. 2 पहाड झालेले, पावसाला मस्त सुरुवात झालेली आहे. आपल्याला साथ दिलेली आहे. थोडासा उशीर झालाय आम्हाला, थोडासा उशीर झालाय, पण झाला दुसरा पहाड. धबधबा तुम्ही फक्त बघत बघा. समोर जो डोंगर दिसतोय ना, तो जो टोक आहे ना समोर, त्या टोकावरती तिथे समोर शिडीघाट आहे. हा आपल्याला जो दिसतोय ना इथे शिडीघाट आहे. आणि हा आपण जो आता आहे हा गणेश घाट आहे. गणेश घाटापासून इथून आपल्याला इथून सरळ जायचं. हा सरळ गेल्याच्या नंतर हा इथून असा राऊंड मारून आहे ना तिथे आहे ना मधून आपल्याला दोन्ही रस्ते मर्ज होतील. ते रस्ते मर्ज झाले की नंतर आपल्याला पूर्ण अजून डोंगर चढायचं, वरती जायचं. तिथे अजून डिफिकल्ट आहे पुढे गेल्याच्या नंतर. आता जो आपण जो आलो नॉर्मल त्याच्यामध्ये काय एवढं चालण्याचं का चढण्याचं एवढं हे टास्क नव्हता. मेन टास्क जो आहे ना
तो इथून पुढे वरती आलात नाही की तुम्हाला खाण्यासाठी सुद्धा थोडीफार सोय आहे वरती. आणि इथे बघा आता हा सर्व ग्रुप आहे ना, आता इथे मजा मस्ती करतोय. पाऊस चालू झालेला आहे. एक नंबर. मित्रांनो पाऊस खूप जोरात आहे. जेवढं जमेल ना तेवढं मी शूट करायचा प्रयत्न करायचं. वरती खूप डोंगर अजून बाकी आहेत, खूप वॉटरफॉल सुद्धा बाकी आहेत. एवढंच लावणार उगाच लवकर घेऊन गेलो तुला. भीमाशंकर. जय भीमाशंकर. शेवटी बघूया. पाचदावला. हर हर महादेव. हर हर महादेव. 2 डोंगर संपलेले आहेत आमचे. तिसऱ्या डोंगरला आता सुरुवात होणार आहे. त्याच्या अगोदर आम्हाला थोडंसं भूक लागलेली आहे म्हणून आम्ही आता मॅगी खायला जमलेलो आहोत. एक अर्धे आमचे मित्र पुढे गेले आहेत, अर्धे आम्ही खाली आहोत. एक 5-6 मॅगी खाल्ले, थोडी मॅगी खाऊ आणि तिसऱ्या डोंगरला आम्ही सुरुवात करू. थँक्यू. खायची काय मॅगी? पटापट एकदम. लेट करायचं नाही. चंटू पिंटू पटापट मॅगी खायची आणि पटापट जायचं. आपली पोरं सगळी गेलेत पुढे. काय खातोय? अरे केक घेऊन आलाय. बर्थडे तुझा. अरे हॅपी बर्थडे बोलायला. हे हॅपी बर्थडे करायला केक घेऊन आलाय. दादा मॅगी कशी आहे? 40 रुपये. म्हणजे एक मॅगी एक पॅकेट ना? ओके. ते मस्तपैकी बघा चुलीवरची मॅगी मिळेल तुम्हाला खायला. दादा तुम्ही गाववालेच आहे का प्रॉपर? आणि कधीपासून येतं हे करता सर्व? 7-8 वर्ष झाले. ठीक आहे. तुम्ही दोघं मम्मी आहेत का तुमच्या? दोघंच असता? ओके. चला मित्रांनो मॅगी बनते मस्तपैकी. गरमागरम मॅगी खाऊन घ्याव्या आणि आपल्या पुढच्या प्रवासाला आपण मग सुरुवात करूया. आपली अर्धी मंडळी गेले निघून. कधी 5 वाजलेत आणि इथून मला वाटतं अजून 1-1.5 तासाचा अंतर बाकी आहे. 1.5 तास म्हणजे जर कंटिन्यू चाललात तर 1.5 तास, नाहीतर मग 2 तास लागतील. म्हणजे आपल्याला दादा कमीत कमी 2 तास ते 7 वाजतील. 7 वाजायच्या आतमध्ये आम्हाला हा इथला जो डिस्टन्स आहे ना कव्हर करायचा आहे. कारण इथला इथून पुढचा जो डिस्टन्स आहे ना तो थोडा डिफिकल्ट टास्क आहे इथनं. आणि ते बोलतात की थोडं चढायला वगैरे थोडं बाहेर निघा पटकन निघा. आज का दिन बहुत मजा आएगी ना. फुल जबरदस्त.
जस्ट आता आम्ही चौथा डोंगर पार केलेला आहे. आम्हाला आज थोडा उशीर झाला. खूप पाऊस होता, अफाट पाऊस होता, पण त्या पावसामधून पण आम्ही वाट काढून वरती पोहोचलेलो आहे. ट्रॅक आमचा कंप्लीट झाला आहे, पण मंदिर थोडं पुढे आहे. एक 5 मिनिटं वॉक करावं लागेल. त्याच्यामुळे एक 5 मिनिटात आम्ही मंदिरात दर्शन करणार नाही. आम्ही ते स्टे करणार आहोत. उद्या सकाळी पहाटे सर्वात पहिला सकाळी लवकर उठून आम्ही दर्शन करू आणि नंतर मग खाली उतरायचा ट्रॅक आमचा चालू होऊन जाईल. धन्यवाद.